जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट। राष्ट्रीय महामार्गांना लक्ष्य करून दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता। विश्वसनीय गुप्तचर माहितीनंतर सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी। पाकिस्तानकडून वारंवार होणारे सायबर हल्ले भारताला हाणून पाडले। सायबर ग्रुप HOAX 1337 आणि नॅशनल सायबर क्रू कडून काही वेबसाइट्स हॅक करण्याचे प्रयत्न झाले। जम्मू काश्मीरच्या रामबन परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। रामबन मधील चंबा सेरीमध्ये दरड कोसळली। नॅशनल हायवेवर भूस्खलन, दोन्ही बाजूंची वाहतूक थांबली। 1965च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर गेल्या 60 वर्षापासून BSF जवानांकडून मंदिराची देखभाल, पुजाऱ्यापासून ते मंदिराची काळजी घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण BSF सैनिक आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर नागपुरातील पर्यटक पहलगाममध्ये दाखल। लहान मुलांना घेऊन पर्यटक पहलगाममध्ये दाखल झाले आहेत। मनात कुठलीही भीती नाही, पर्यटकांची प्रतिक्रिया। पाकिस्तानने केलेल्या युद्धबंदी उल्लंघनाचा नकाशा समोर। पाकच्या हल्ल्यानंतर भारताने दिलेलं प्रत्युत्तर नकाशामध्ये समोर। शिखर धवन नंतर आता बॉक्सर गौरव बिधुडीने सुद्धा शाहिद आफ्रिदी याला ऐकवलं। प्रत्युत्तरासाठी शिखर धवनकडून आफ्रिदीला कारगिल युद्धाची आठवण। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र बंद झाल्याचा भारतामध्ये परिणाम। महाराष्ट्र गुजरातच्या क्षेत्रात एअर ट्रॅफिक। अमेरिका, मध्य पूर्व, युरोप, पश्चिम आशियामधील शहरांना जाण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात गुजरातच्या हवाई क्षेत्राचा वापर। जम्मू काश्मीरमधल्या मुसळधार पावसामुळे भारताने चिनाब नदीमध्ये पाणी सोडलं। जम्मू काश्मीरमधल्या सलाल धरणाचे दरवाजे उघडले। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सलाल धरणाचे दरवाजे बंद केले होते। हिमाचलमधील कुलू जिल्ह्यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी। आपत्कालीन विभागाला ईमेलद्वारे धमकी आल्याची माहिती। सरकारी कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी। पाकिस्तानसोबत युद्ध सुरू करा, आम्ही सरकारसोबत। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचं विधान। युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। तर महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव दिल्यास मी स्वतः लोकांना घेऊन काश्मीरला पर्यटनासाठी घेऊन जाईन, आंबेडकर यांची प्रतिक्रिया। ग्रेट ब्रिटनच्या विद्यापीठाचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार। परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशांतर्गतच शिक्षणाची सरकारकडून व्यवस्था। मुंबईत असणारं युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कचे कॅम्पस। आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी। अज्ञात नंबरवरून आव्हाडांना धमकी आल्याची माहिती। गावगुंडांकडे रायगडचं पालकमंत्रीपद जाता कामा नये, संजय राऊतांचा भरत गोगावले यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा। आदिती तटकरे संयमी आणि कार्यक्षम मंत्री। आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपद असेल तर स्वागतच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आम्ही निधी देतोय, जिल्हाधिकारी काम करतायत, काही अडलंय का? रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजित पवार यांचा सवाल। रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद। येत्या 3 महिन्यामध्ये जातीय जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात होणार। केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होणार। संपूर्ण देशभरामध्ये डिजिटल पद्धतीने जनगणना होणार आहे। बारामतीमधील छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची माघार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा न दिल्यामुळे निवडणुकीमधून माघार। तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। ठाकरे गटाच्या माजी आमदार KP पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली। KP पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाल्याची चर्चा।